नमस्कार मंडळी. तर आज आहे वसंत पंचमी तसेच सरस्वती पूजन. मी तुम्हाला वसंत पंचमीची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम सरस्वती नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा, माता सरस्वतीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक कथा आहे. अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती, तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले. तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणी नव्हती. हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते. तेव्हा ब्रह्माने प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हात वर मुद्रेत आणि इतर 2 हातात पुस्तकं आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. तेव्हा वीणाच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते. या देवीला वागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वागदेवी यासह अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं. यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती. देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितलं, तेव्हा देवी त्यांचे रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होती. ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचं सांगितलं. परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माग महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील. हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली. तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा ही सुरू झाली. तसेच याबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते. पौराणिक कथेनुसार राजा शारदानंद यांची अतिशय विद्वान आणि शास्त्रार्थाचे अगाध ज्ञान असलेली कन्या विद्योत्तमा होती. विद्योत्तमाने आपल्या विद्येने अनेक विद्वानांना पराजित केले होते. तिचे सौंदर्य आणि विद्वत्तेमुळे अनेक जण तिच्याशी विवाह करण्यास उत्सुक होते. परंतु तिने प्रतिज्ञा केली होती की जो कोणी तिला शास्त्राच्या वादविवादात हरवेल त्याच्याशी ती विवाह करेल. विद्योत्तमाशी विवाह करण्याच्या हेतूने अनेक विद्वान पंडितांनी तिच्याशी वादविवाद केला. तिला हरवण्यासाठी आपल्या विद्येचा कसून उपयोग केला. परंतु राजकुमारी विद्योत्तमाच्या पंडितांपुढे, ज्ञानापुढे कोणाचाही टिकाव लागला नाही. या अपमानाने अनेक जण विद्वान क्रोधित झाले आणि विद्योत्तमाचा बदला घेण्याचे त्यांनी ठरवले. ते जंगलामध्ये एकत्र जमले होते व विद्योत्तमाचा विद्येचा गर्व कसा उतरवता येईल या विषयावर चर्चा करत होते. कशाही प्रकारे तिचा बदला घेण्याविषयी ते विचार करत होते. तेव्हा त्यांचे लक्ष एका व्यक्तीकडे गेले. ती व्यक्ती झाडाच्या फांदीवर बसून तीच फांदी तोडत होता. त्याच्याशी बोलल्यावर हा व्यक्ती मूर्ख आणि अशिक्षित आहे असे त्यांना वाटले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कालिदास होती. अशा मूर्ख व्यक्तीबरोबर विद्योत्तमाचा विवाह करून देवा या हेतूने विद्वानांनी त्यास तयार केले. त्यांनी कालिदासला सांगितले की विद्योत्तमाच्या प्रश्नांची मूकपणे उत्तरे द्यायची. कालिदास मूढबुद्धी असला तरी दिसायला अतिशय सुंदर होता. त्यांनी कालिदासची ओळख खूप बुद्धिमान, श्रेष्ठ, विद्वान अशी करून विद्योत्तमासमोर त्याला हजर केले. विद्योत्तमा मौन भाषेत त्यास गूढ प्रश्न विचारू लागली. कालिदास त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या कुवतीनुसार मूकपणाने हातवारे करून देत लागला. तिला वाटले तो आपल्या मूक गूढ प्रश्नांची उत्तरे गूढपणे मूक राहून देत आहे. विद्योत्तमाने त्याच्यावर खुश होत शेवटचा प्रश्न विचारला. या प्रश्नात तिने त्याला मोकळ्या हाताचा पंजा दाखवला. कालिदासला वाटले की ती आपल्याला या हाताने थप्पड मारणार आहे, म्हणून उत्तरादाखल त्याने आपला राग डोळ्यांद्वारे दाखवला. विद्योत्तमाला वाटले 5 इंद्रिय जरी वेगळी असली तरी त्यांचे कार्य एका मनाद्वारे चालवले जाते व नियंत्रित केले जाते. हेच योग्य उत्तर तो देतो आहे.
त्याच्या उत्तराने विद्योत्तमाचे समाधान झाले. कालिदास आणि विद्योत्तमाचा विवाह थाटामाटात झाला. विवाहानंतर लवकरच तिला कालिदासचा मूढपणा लक्षात आला. आपल्याला फसवलं गेलंय हे तिच्या लक्षात आले. अज्ञानी नवऱ्याशी संसार करणे तिला अवघड वाटत होते. तेव्हा विद्योत्तमाने कालिदासचा परखड शब्दात धिक्कार केला आणि त्याला अस्वीकार केले. तिने कालिदासला कठोरपणे सांगितले की तू जर विद्वत्ता आणि प्रसिद्धी प्राप्त करून आलास तरच मी तुझा पती म्हणून स्वीकार करेन. कालिदास मूढ होता, तरी पत्नीच्या या तीव्र वाक्यांनी त्याचे अंतःकरण विव्हळ झाले होते. त्याला पत्नीने केलेल्या अपमानाची, अवहेलनाची बोच लागली. कालिदास पत्नीच्या या बोलण्याने खूप दुःखी झाला. आपण ज्ञान प्राप्त केले पाहिजे असे त्याला प्रकर्षाने वाटू लागले. या दुःखात तो वणवण भटकला. ज्ञानप्राप्तीसाठी अनेक ठिकाणी फिरले. शेवटी आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला. तो आत्महत्या करणार त्यापूर्वी देवी सरस्वती त्यांच्यासमोर प्रकट झाल्या आणि त्यांना त्या नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले. जेव्हा कालिदासांनी त्या नदीमध्ये स्नान केले तेव्हा अचानक त्यांचे आयुष्य बदलले आणि ते महाज्ञानी झाले. याबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते. ही एका गावाची कहाणी आहे जिथे मातीचा सुगंध हवेत राहतो आणि सूर्याची किरणे दररोज सकाळी नवीन आशा घेऊन येत असत. पण कधी कधी या किरणांसोबत एखाद्यावर खोल निराशा येते. आपली कहाणी त्या निराशेबद्दल आणि नंतर अमर्याद श्रद्धेतून जन्मलेल्या अद्भुत आशेबद्दल आहे. गावाला सरस्वतीपूर असे म्हणतात. नावानेच पवित्रता आणि ज्ञान निर्माण केले. पण या गावात एक आई यशोदा देवी होती. तिचे जीवन सरस्वतीपूरच्या नावाच्या अगदी विरुद्ध होते. जणू काही मंदिराच्या अंगणात अंधार पसरला होता. यशोदा एक साधी सरळ स्त्री होती जिचे आयुष्य दुःखाने भरलेले होते. तिचा पती अकाली मृत्युमुखी पडला होता आणि तिचा एकमेव आधार तिचा तरुण मुलगा गोपाळ होता. त्याचे नाव कृष्णासारखे होते. पण त्याच्या नशिबाने यशोदेच्या हृदयाला प्रत्येक क्षणी छेद देणारा शाप दिला. गोपाळ जन्मापासूनच मुका होता. अरे नशीब, तू किती दुर्दैवी आहेस. तू तुझ्या स्वतःच्या मुलाचा चेहरा पाहू शकत नाहीस, त्याला बोलताना ऐकू शकत नाहीस. हे मागील जन्मातील पापांचे परिणाम आहे. किती दुर्दैव, केवळ पतीच नाही तर इतका मूक मुलगा. देवाने त्या मुलाला कधी जन्म दिला हे कोणाला माहीत आहे. ज्या गावातील स्त्रिया त्यांचे आयुष्य इतरांच्या सुखदुःखावर भाष्य करण्यात घालवले होते त्यांनी अनेकदा यशोदेला अशा टोमण्या मारल्या. हे शब्द तिच्या हृदयाला बाणांसारखे टोचत होते. प्रत्येक चाव्याने तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिला आश्चर्य वाटले, मी खरोखरच इतकी पापी आहे का? माझा गोपाळ दोषी नाही का? तो अजूनही भोळा आहे. मग त्याला हा मूर्खपणा का सहन करावा लागला? गोपाळ, हो गोपाळ, त्याचा सुंदर शांत चेहरा, त्याचे मोठे काळे डोळे अनेकदा प्रश्नचिन्हाने भरलेले. गावातील महिलांच्या कठोर शब्दांनी आई रडत असताना तो त्याच्या आईकडे पाहत असे. बोलू न शकणारा छोटा गोपाळ आपल्या आईच्या मांडीवर तोंड लपवत असे आणि त्याच्या लहान बोटांनी तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत असे. आई हा एकमेव शब्द यशोदा तिच्या मुलाकडून ऐकायला उत्सुक होती. पण गोपाळ फक्त हावभावांद्वारे त्याच्या भावना व्यक्त करत असे. त्याचे डोळे, त्याचा स्थिर स्पर्श हे असे शब्द होते जे यशोदेच्या हृदयाच्या खोलवर पोहोचले. यशोदेसाठी गोपाळ फक्त एक मुलगा नव्हता, तो तिचा जीव होता. तिचा प्रत्येक श्वास गोपाळसाठी होता. तिने गोपाळच्या ओठांवर हजारो वेळा बोटे ठेवली होती. त्याच्या ओठांना उघडणारा चमत्कार या आशेने ती मध्यरात्री किती वेळा जागी झाली असते. गोपाळच्या चेहऱ्याकडे पाहत, अरे देवा, फक्त एकदाच माझ्या गोपाळला त्याचा आवाज दे, मी सर्व काही सहन करेन. प्रत्येक टोमणा, प्रत्येक अपमान ती फक्त बोलली. गावातील कोणताही डॉक्टर, हकीम किंवा संत शिल्लक नव्हता ज्यांच्याकडे यशोदेने गोपाळला नेलं नाही. प्रत्येक दारावर ती तिच्या मुलासाठी भीक मागत असे, माझ्या मुलाला त्याचा आवाज दे. सर्वत्र तिला निराशाच मिळाली. लोक म्हणायचे, देवी ही नशिबाची इच्छा आहे, ते कोण बदलू शकते? पण यशोदेचे हृदय हार मानण्यास नकार देत नसे. तिच्या प्रेमाचा सागर कधीही आटू शकत नव्हता. गोपाळ जसजसा मोठा होत गेला तसतसे यशोदेची चिंता वाढत गेली. ती गावातील इतर मुलांना खेळताना, बोलताना, हसताना आणि रडताना पाहत असे. पण गोपाळ एका कोपऱ्यात राहून स्वतःच्या मूर्ख जगात हरवून जात असे. कधी कधी तो त्यांना खेळताना पाहत असे. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, असे जणू काही तोही त्यांच्यात सामील होऊ इच्छित होता, पण असहाय्यतेच्या अडथळ्यांनी त्याला रोखले.
या सर्व गोष्टींमुळे यशोदेचे मन दुःखी झाले. ती कधीही तिच्या मुलाला दुःखी पाहू शकत नव्हती. माझा गोपाळ, माझ्या मुला, या जगात त्याचे दुःख समजणारं कोणीही नाही. मी त्याची आई आहे आणि मी त्याला या दुःखातून मुक्त केलं पाहिजे. यशोदेने तिच्या मनात दृढ निश्चय केला होता. गावात एक जुनी श्रद्धा होती. ते म्हणाले की वसंत पंचमी दिवशी विद्यादेवता सरस्वतीचे आशीर्वाद सर्वात प्रभावी असतात. जर एखादी आई खऱ्या आणि अढळ श्रद्धेने वसंत पंचमीला देवी सरस्वतीसाठी मौन उपवास करते, म्हणजेच ती त्या दिवशी कोणाशीही बोलत नाही, फक्त तिच्या मनात देवीचे स्मरण करते, तर तिच्या इच्छा निश्चितच पूर्ण होतात. हा उपवास खूप कठीण मानला जात असे, कारण तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण दिवस एकही शब्द उच्चारण्याची आवश्यकता नव्हती. गावातील काही वृद्ध महिलांनी यशोदेला या उपवासाबद्दल सांगितले होते. पण मुली, हे उपवास खूप कठीण आहे. तू एकटी आहेस, तुला गोपाळचीही काळजी घ्यावी लागेल. तू ते कसे करशील? एका सेवकाने चिंता व्यक्त केली. यशोदेने एक दीर्घ श्वास घेतला. काकू, मी माझ्या गोपाळसाठी अग्नीवर चालू शकते. हे फक्त एक मौन उपवास आहे. मी काहीही करेन. आणि मग तो दिवस आला, वसंत पंचमीचा पवित्र सण. सकाळच्या सूर्याच्या पहिल्या किरणांपूर्वी यशोदा जागी झाली. तिच्यातून एक अदम्य शक्ती वाहत होती. गावातील मंदिर, जिथे सरस्वती देवीची मूर्ती होती, ती फुले आणि पिवळ्या कपड्यांनी सजवलेली होती. धूप आणि अगरबत्तीचा सुगंध वातावरणात भरून राहिला. वसंत ऋतूचा आनंद सर्वत्र होता. पण यशोदेच्या हृदयात एका गंभीर संकल्पाची शांतता होती. तिने अंघोळ केली, पिवळी साडी नेसली, जणू काही तिने स्वतः देवी सरस्वतीचे रूप धारण केले आहे. गोपाळने सकाळी लवकर आईला तयार केले पाहून तिच्याकडे पाहिले. यशोदेने तिला आपल्या मिठीत घेतले. तिने तिच्या डोळ्याने समजावून सांगितले की ती आज बोलणार नाही. गोपाळ त्याच्या भोळ्या समजुतीने त्याच्या आईचे मौन स्वीकारत होता. त्याच्या लहानशा हृदयात एक नवीन आशा निर्माण झाली होती. त्याने तिच्या गालावर हात ठेवला आणि इशारा केला, आई, सर्व काही ठीक होईल. यशोदा फक्त हसली आणि मान हलवली. तिच्या डोळ्यात श्रद्धेची ज्वाला चमकली. मंदिरात प्रार्थना सुरू झाली. यशोदा मागच्या कोपऱ्यात बसली. तिने हात जोडून डोळे मिटले. गावकऱ्यांचे संभाषण तिच्या कानांपर्यंत पोहोचले. अरे, यशोदा आज मौन उपवास करत आहे. देवीला तिचे उपवास यशस्वी होते का ते पाहावे आणि गोपाळचा आवाज ऐकू येईल. देवाचे अशक्य आदेश कोणी कसे बदलू शकते? पण यशोदेने कशाकडेही लक्ष दिलं नाही. तिचे मन, तिचे हृदय सरस्वतीच्या चरणी लीन झाले होते. तिचे मौन फक्त तिच्या ओठांचे मौन नव्हते, ते तिच्या आत्म्याचे मौन होते. एक तपश्चर्या, ज्यामध्ये तिने तिचे सर्व विचार, तिच्या सर्व इच्छा एकाच बिंदूवर केंद्रित केल्या होत्या. माझ्या गोपाळचा आवाज, हे आई सरस्वती, हे वीणावादक, माझ्या मुलाला बोलण्याची शक्ती दे. त्याचे बालपण अज्ञानाच्या अंधारात जाऊ नये. दिवस गेला. सूर्य आकाशात त्याचे पूर्ण तेज पसरवत होता. गावात वसंत पंचमीचे गाणे गुंजत होते. मुले पतंग उडवत होते. घरामध्ये पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवले जात होते. पण मंदिराच्या कोपऱ्यात बसलेली यशोदा दगडाची मूर्ती बनली होती. तहानलेली होती पण पाणी पित नव्हती. भुकेली होती पण अन्नाचा एकही कण खात नव्हती. कधी कधी तिचे मन भटकत असे, हे खरोखर घडू शकते का? माझ्या या तपश्चर्येचे फळ मिळेल का? पण ती लगेच हे विचार दूर करत असे. नाही, श्रद्धा ही शक्ती आहे. माझी भक्ती हा माझा मार्ग आहे. गोपाळ दिवसभर त्याच्या आईसोबत राहिला. त्याला त्याच्या आईचे मौन व्रत समजले. त्यानेही त्या दिवशी तिला काहीही बोलण्याचा प्रयत्न केला नाही. तो फक्त तिच्या शेजारी बसला. त्याच्या लहान डोळ्यांनी त्याच्या आईच्या इच्छेचे बळ पाहत होता. यशोदेचे डोळे बंद झाल्यावर तो तिच्या गालावर हळुवारपणे हात मारत असे. यशोदेच्या पापण्या उघडल्या आणि ती त्याच्याकडे पाहून मंदपणे हसत असे. शब्दांपेक्षाही खोलवरची तिची मूक भाषा होती. संध्याकाळ होत होती. मंदिरात आरतीची वेळ झाली होती. शंख आणि घंटांचा गोड आवाज संपूर्ण गावाला भरून गेला. आरतीनंतर पांडूने प्रसाद वाटला. यशोदेने स्वीकार केला. तिने एकही शब्द उच्चारला नाही, पण तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. तिचा उपवास पूर्ण झाला. आता तिला फक्त देवीच्या आशीर्वादाची वाट पाहायची होती. दिवस गेले, आठवडे आणि महिनेही गेले. यशोदेने गोपाळला एका लहानशा गावातील शाळेत दाखल केले. तिच्याकडे पैसे नसले तरी, तो बोलू शकत नसला तरी, तो आयुष्यात पुढे जाऊ शकेल म्हणून तिने तिचा मुलगा पाठवण्याचा निर्धार केला. शाळेच्या पहिल्या दिवशी गोपाळ घाबरला होता. त्याने त्याच्या आईचा पल्लू धरला. यशोदेने त्याला सांत्वन दिले. बेटा, घाबरू नकोस, तुझी आई नेहमीच तुझ्यासोबत असते. तो हे शब्द बोलला नव्हता, पण गोपाळने
त्याच्या आईच्या डोळ्यात हे वाचले होते. गोपाळ शाळेत जाऊ लागला. तो एक हुशार मुलगा होता. जरी तो बोलू शकत नव्हता तरी त्याची आकलन शक्ती अद्भुत होती. तो सर्व काही खूप लवकर शिकत असे. त्याच्या समर्पणाने शिक्षकही प्रभावित झाले. तो त्यांच्या प्रश्नांची उत्तरे फक्त हावभावाने देत असे. यशोदा दररोज शाळेबाहेर उभी राहून तिच्या मुलाला पाहत असे. तिच्या नजरा गोपाळवर खिळल्या होत्या. एके दिवशी शाळेत वसंत उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना स्टेजवर येऊन कविता म्हणायच्या होत्या, गाणी म्हणायची होती किंवा नाटक सादर करायचे होते. गावातील सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते. यशोदा देखील आली. ती मागे उभी राहिली. तिचे पाय वर केले जेणेकरून कोणीही तिची उपस्थिती लक्षात घेऊ नये. तिला माहीत होते की गोपाळ बोलू शकत नाही, पण तरीही एक आई म्हणून ती त्याला भेटायला आली. कदाचित तिला आशा होती की आज तिला तिचा मुलगा असताना दिसेल. एक एक करून मुले स्टेजवर आली. काहींनी ज्ञानावर कविता म्हटल्या तर काहींनी देशभक्तीपर. संपूर्ण गाव टाळ्यांच्या कडकडात गुंजले. मग स्टेजवरती पुढचे नाव घेतले. आता आपण गोपाळला, आमच्या इयत्ता पहिलीतील लहान विद्यार्थ्याला आमंत्रित करत आहे. गोपाळ, तुला काहीतरी गाणी म्हणायची आहे का? यशोदेचे हृदय पिवटून गेले. गोपाळ, पण तू कसा आहे? तिच्या मनात हजार प्रश्न आले. काही गावकरीही कुजबुजले. अरे, हा यशोदेचा मुका मुलगा आहे. ते त्याला का बोलवत आहे? गोपाळ हळूहळू स्टेजकडे चालत गेला. त्याचे छोटे पाय भीतीने थरथर कापत होते. त्याने गर्दीकडे पाहिले. मग त्याची नजर थेट पायऱ्यांच्या पायथ्याशी उभ्या असलेल्या त्याच्या आईला शोधत होती. यशोदेने त्याला प्रोत्साहन दिले आणि तिच्या डोळ्यांनी म्हणाली, बेटा, घाबरू नकोस. गोपाळ स्टेजवर उभा राहिला. गर्दीतील काही लोकांच्या कुजबुजांना वेग आला. हा कसला विनोद आहे? गोपाळ बोलूही शकत नाही. शाळेचे अधिकारीही त्याच्या मूर्खपणाची चेष्टा करत आहे का? शिक्षिकेने गोपाळला विचारले, गोपाळ बेटा, तुला काहीतरी गाणे म्हणायचे आहे का? घाबरू नकोस. गोपाळने त्याच्या आईकडे घाबरून पाहिले. यशोदेचे हृदय धडधडत होते. तिला वाटले की लोक पुन्हा तिच्या मुलाची चेष्टा करतील. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि मग तिने कल्पनाही केली नव्हती असे काहीतरी घडले. गोपाळने डोळे बंद केले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याची छोटी छाती धडधडत होती. अचानक संपूर्ण गावाला एक अनामिक आवाज ऐकू आला. गोपाळचा असा आवाज जो कोणीही कधीच ऐकला नव्हता. आई, या एका शब्दाने हळुवार पण दृढपणे संपूर्ण गाव स्तब्ध झाले. क्षणभर शांतता पसरली. त्यांनी जे ऐकले त्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. कधीही न बोलणारा मुका मुलगा गोपाळ आज बोलत होता. यशोदेच्या डोळ्यात अश्रू तरळले. यावेळी ते दुःखाचे अश्रू नव्हते, ते आनंदाचे अश्रू होते. आनंदाचे, आश्चर्याचे, कृतज्ञतेचे अश्रू. ती स्टेजकडे धावली. तिचा श्वास रोखला गेला. गोपाळ त्याच्या आईला पाहून स्टेजवर उडी मारून तिच्याकडे धावला. आई, गोपाळ पुन्हा म्हणाला. यावेळी थोडे अधिक स्पष्टपणे, थोडे अधिक जोरात. यशोदेने तिच्या मुलाला आपल्या मिठीत घेतले आणि त्याला घट्ट मिठी मारली. माझ्या मुला, माझ्या प्रिया, तू बोलत आहेस. माझा गोपाळ बोलत आहे. ती रडली, ती हसली. हा आनंद तिच्यासाठी जगातील सर्वात मोठा खजिना होता. काही क्षणांपूर्वी गोपाळच्या मूर्खपणाबद्दल कुजबुजणारे गावकरी आता निशब्द झाले. त्यांच्या डोळ्यातही आनंदाचे अश्रू आले. हा एक चमत्कार होता, एक चमत्कार ज्याने सर्व काही बदलून टाकले होते. शिक्षक धावत आले. गोपाळ मुला, तू खरोखर बोलत आहेस. गोपाळने त्याच्या आईच्या मांडीवर आपला चेहरा लपवला आणि नंतर हळुवारपणे म्हणाला, हो आई. वसंत पंचमीला यशोदेची मूक प्रार्थना, तिची अढळ शक्ती आणि तिचे निस्वार्थ प्रेम हे सर्व खरे ठरले होते. आई सरस्वतीने त्याची तपश्चर्या स्वीकारली होती. त्याच्या आईच्या अढळ भक्तीपुढे नशिबानेही नतमस्तक झाले होते. त्या दिवसापासून गोपाळचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तो शाळेत सर्वांशी बोलायचा, खेळायचा आणि हसायचा. आई हा शब्द त्याचा पहिला आणि सर्वात प्रिय शब्द बनला होता. तो प्रत्येक क्षणी त्याच्या आईला आई म्हणत असे आणि यशोदेचे हृदय प्रत्येक वेळी आनंदाने फुलून यायचे. गावकरी आता यशोदेला टोमणी मारत नव्हते. ते तिला देवीसारखे वागवायचे. तिच्या भक्तीची कहाणी गावात पसरली. ते म्हणाले की यशोदेच्या तपश्चर्येने दगडही वितळला होता. आई सरस्वतीने तिला प्रत्यक्ष दर्शन दिले होते. यशोदेने कधीही तिचा विश्वास सोडला नाही. तिच्या निस्वार्थीपणा, भक्ती आणि त्यागाने अशक्य गोष्टी शक्य केल्या होत्या. तिने हे सिद्ध केले होते की आईचे प्रेम आणि देवावरील तिचा अढळ विश्वास जगातील प्रत्येक अडचणींवर मात करू शकतो. गोपाळचा आनंदी आवाज तिच्या आयुष्यातील सर्वात मधुर संगीत बनला होता आणि प्रत्येक वेळी गोपाळ जेव्हा जेव्हा आई म्हणत असे तेव्हा यशोदेला असे वाटायचे की जणू देवी सरस्वती स्वतः तिच्या कानात अमृत ओतत आहे. ही कहाणी फक्त एका मुलाच्या शुद्धीवर परत येण्याबद्दल नव्हती. ही एका आईच्या अढळ श्रद्धा, प्रेम आणि त्यागाची अमर कथा होती. याने मानवतेला शिकवले की श्रद्धेने प्रत्येक अशक्य काम शक्य होते आणि प्रत्येक मूक प्रार्थनेचे फळ निश्चितच मिळते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.